आज वाढदिवसाच्या औचित्य साधून कळंबोलीमध्ये सामाजिक कार्याबरोबर विविध उपक्रम देखील आज आपण घेतलेले, काय भावना, काय सांगाल? आम्ही 2012 पासून माझी विशेष जिल्हा परिषद सदस्य झाली, 2014ला सभापती झाली. खरं म्हणजे माझं राजकारणी सुरुवात 2007 पासून झाले. मी ग्रामपंचायत सदस्य होतो हाताने या ठिकाणी. तिथपासून नंतर आरक्षण कळंबोलीमध्ये पडलं, ओबीसी महिला म्हणून पडली. त्या ठिकाणी जिल्हा परिषदला साऱ्या अख्ख्या कळंबोलीने निवडून दिली. त्यानंतर 14ला सभापती झाली. 17ला निवडणूक नगरपालिका आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी नगरपालिका आणली. त्या नगरपालिकामार्फत मला या ठिकाणी भरघोस मताने निवडून दिलं जनतेने. जनतेने निवडून द्यायचं कारण जे जिल्हा परिषदेला या ठिकाणी आपण काम केलं माझ्या विशेषच्या माध्यमातून, महिलांचे जे जे स्कीम असतील, ड्रायव्हिंग कोर्स असतील, स्लोप क्लास असतील, सोसायट्यांना प्युअर ब्लॉक लावणं असतील, विविध कामं त्या ठिकाणी केली. त्या कामाच्या भरोश्यावर मला 17ला 1500 मतांनी निवडून दिलं. माझ्या विरोधात 16-17 कॅन्डिडेट होते. माझ्याबरोबर 4 अजून सदस्य होते. 300 400 आले. म्हणजे लोक जी बोलतात त्या कामाने आपण ग्राउंड लेवलची आम्ही दोन्ही माणसं आहोत. या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली, परेश दादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करोडो रुपयाची कामं या ठिकाणी आणण्याचं काम केलं. जनतेची कामं करणं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे. जनता ही जनार्दन आहे, म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत. जनतेसाठी आम्ही काय करू शकतो ती आमच्या आईवडिलांची शिकवण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. खरोखरच सांगतो, महिलांचा मॅडमवर एवढा प्रेम आहे. एका आवाजात 500 महिला टाकून जमवण्याची ताकद आहे. मी माझ्या यंग जनरेशन असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, माझ्या लोकांना बोलवणं, एक आवाज केला तर 200-400 जेंट्स लोक अशीच येतात. पत्रकार या ठिकाणी तुम्ही आहात, कळंबोलीमधले शैलेश भाई तुम्ही बघता, सुनील आमचे गाववाले पत्रकार आहेत. या ठिकाणी आम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आम्ही आमच्या नातवांकडे, सुनांकडे, मुलांकडे न बघता जनता हीच आमची जनार्दन आहे. या ठिकाणी बरेचसे उपक्रम राबवतो. आम्ही दिवाळी पाठ करतो, हळदी कुंकूचे कार्यक्रम करतो. जे जनतेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम नेहमी करत असतो. आज मोठा जून महिना निघाला, पावसाचे दिवस निघाले, मग आम्ही चर्चा केली कार्यकर्त्यांशी, काय ठेवायचं. तर आपल्याला काहीतरी देणं लागतं म्हणून छत्री वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या माझ्या कळंबोलीच्या जनतेने दिलेला आहे. खरोखरच किती छत्र्या वाटल्या? 1000 छत्र्या या ठिकाणी दिल्यात. आम्ही क्वांटिटी सांगितली नाही, म्हणजे एक 11 ठिकाणी महिलांसाठी मॅडम नेहमीच पुढे अग्रेसर असते. साड्या असेल, त्यांना काय आत्ताच मागच्या महिन्यात 150-200 महिलांना ब्युटी पार्लरचे कोर्सेस या ठिकाणी जिल्हा परिषद असताना ड्रायव्हिंग शिकवलं. त्या ठिकाणी ड्रायव्हिंगचे लायसन्स या ठिकाणी आता काही काळानंतर शिवणक्लासचे कोर्सेस चालू होणार आहेत. या अशा जनउपयोगी कार्य करण्यात आमचा हातखंडा आहे. कारण का जनता आम्हाला प्रतिसाद देते, म्हणून आम्हाला काम करण्याची गती मिळते. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणूक येणार आहे आणि यावेळी तुम्ही विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्यासाठी काही तयारी असणार आहे? आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून, जे तुमच्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये विरोधक होते ते देखील आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. तिकीट वाटपाचा काय गोंधळ असणार आहे का, किंवा पक्षांनी तुम्हाला काय कबुली दिली आहे का तिकीट वाटपाबाबत, काय तयारी आहे? मी तिकीट वाटपाच्या बाबतीत एवढा मोठा नाही आहे. मी आत्ताच सांगणार, भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे. जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही मागतो. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री होतात, बरेच मुख्यमंत्री होतात, त्यांच्या कामाच्या जीवावर होतं. आपलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर ते न्याय आपल्याला देतील, त्याप्रमाणे करतील. तुमचा राहिला विषय विरोधकांची डिपॉझिट जप्त करणे, माझी पब्लिकच डिपॉझिट जप्त करणे. आम्हाला जायची गरज नाही. हर एक सोसायटीवाल्यांनी आज गेटवरती वाढदिवस दरवर्षी असाच होऊ दे, जीवनातली घडी अशीच राहू दे अशी देवाला प्रार्थना करते. या जनतेने आम्हाला निवडून दिलं. जनतेचं मत हे लाख मोलाचं आहे, तेव्हा आमची निवड. जर जनतेला आम्ही आवडत असेल तर निवड आमची नक्कीच होईल आणि आमच्या हातून हे सत्कार्य नेहमीच घडेल. आमच्या पाठोपाठ असणाऱ्या आमच्या सुना आणि माझी जी महिला आघाडी आहे कळंबोलीतली, नारी शक्तीचा बुलंद आवाज जो आपण म्हणतो तो माझ्या पाठीशी आहे. आणि तो आवाज जर माझ्या पाठीशी सदैव राहिला तर नक्कीच आम्ही काम करायला यशस्वी नेहमीच राहू. आणि त्यांनी साथ दिली तर आम्ही हात नेहमीच देऊ. आणि आज तुम्ही मुकादम साहेबांच्या
बद्दल एवढं काही विचारलं, तुमचाही मी आभार व्यक्त करते. परमेश्वराला एकच विनंती करते का दोघांनी एकरूप होऊन काम करावं आणि शेवटपर्यंत एकत्र राहून समाजाची सेवा करावी, एवढीच विनंती करते. धन्यवाद.